नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अतिशय रंजक आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। वास्तूनुसार घरात सुपारी ठेवण्याचं महत्त्व। भारतीय संस्कृतीत सुपारीला अत्यंत शुभ मानलं जातं। पूजा, विवाह, गृहप्रवेश, सत्यनारायण पूजा किंवा कोणतेही धार्मिक कार्य असो, सुपारीचा वापर आवर्जून केला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार घरात सुपारी ठेवण्याचे काही विशेष फायदे देखील सांगितले गेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुपारीचं धार्मिक महत्त्व, वास्तुनुसार सुपारी कुठे ठेवावी, घरात सुपारी ठेवल्याने कोणते फायदे होतात, कोणत्या चुका टाळावेत आणि काही सोपे वास्तु उपाय। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुपारीचं धार्मिक महत्त्व। हिंदू धर्मात सुपारीला भगवान गणेशाचं प्रतीक मानलं जातं। अनेक पूजामध्ये मूर्ती नसल्याने सुपारीला गंध अक्षदा लावून देवासमोर मानलं जातं। शास्त्रानुसार सुपारीचं ही स्थैर्य, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात तिचा समावेश केला जातो। अनेक ठिकाणी लक्ष्मी पूजनानंतरही सुपारीचा वापर केला जातो, कारण ती धन आणि समृद्धी आकर्षित करणारी वस्तू मानली जाते। वास्तुनुसार घरात सुपारी ठेवण्याचे महत्त्व। वास्तुशास्त्रानुसार काही वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता असते। सुपारी ही अशा वस्तूंमध्ये गणली जाते असं मानलं जातं की घरात योग्य ठिकाणी सुपारी ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर राहते। आर्थिक समृद्धीसाठी लाभदायक। वास्तुनुसार तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी एक अखंड सुपारी लाल कपड्यात बांधून ठेवावी। असं केल्याने धनसंच वाढतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो अशी मान्यता आहे। लक्ष्मी मातेसोबत सुपारी ठेवणं देखील शुभ मानलं जातं। घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते। घरात पूजास्थळी सुपारी ठेवल्यास सकारात्मक वातावरण निर्माण होते। कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि सन्मान वाढतो असं मानलं जातं। घरातील तणाव कमी होण्यास मदत मिळते। वास्तुदोष कमी करण्यास मदत। काही वास्तुतज्ञांच्या मते घरात किरकोळ वास्तुदोष असल्यास पूजाघरात सुपारी ठेवणं लाभदायक ठरू शकतं। यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रभाव कमी होतो अशी श्रद्धा आहे। व्यवसायात प्रगतीसाठी। दुकान किंवा ऑफिसमध्ये गणेश मूर्तीसमोर सुपारी ठेवणं शुभ मानलं जातं। अनेक व्यापारी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सुपारीची पूजा करतात। यामुळे व्यवसाय स्थैर्य आणि प्रगतीत मिळते यश मान्यता आहे। कौटुंबिक सौख्यासाठी। जर घरात सतत वादविवाद होत असतील तर पूजाघरात सुपारी ठेवून दररोज प्रार्थना करावी। असे केल्याने घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे। वास्तुनुसार सुपारी कुठे ठेवावी। ईशान्य दिशा। घरातील ईशान्य दिशा सर्वात पवित्र मानली जाते। या दिशेत असलेल्या पूजाघरात सुपारी ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं। तिजोरीमध्ये। लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधलेली सुपारी तिजोरीत ठेवावी। यामुळे धनप्राप्तीचा योग मजबूत होतो असं मानलं जातं। देवघरात। लक्ष्मी आणि गणेश मूर्तीसमोर सुपारी ठेवावी। यामुळे घरात सुख समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे। सुपारीशी संबंधित खास वास्तु उपाय। उपाय क्रमांक पहिला, शुक्रवारी लक्ष्मीपूजन करताना एक सुपारी देवासमोर ठेवावी। पूजा झाल्यानंतर ती तिजोरीत ठेवावी। उपाय क्रमांक 2, नवीन व्यवसाय सुरू करताना पूजेत वापरलेली सुपारी गल्ल्यात ठेवावी। उपाय क्रमांक 3, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना पूजेत ठेवलेली सुपारी देवाला अर्पण करून जावे, हे शुभ मानलं जातं। कोणत्या चुका टाळावेत। तुटलेली किंवा खराब सुपारी घरात ठेवू नका। जमिनीवर पडलेली सुपारी पुन्हा पूजेसाठी वापरू नका। अस्वच्छ ठिकाणी सुपारी ठेवू नका। पूजेत वापरलेली सुपारी वारंवार बदलणे टाळा। देवघरातील सुपारीचं नियमित स्वच्छता करणे विसरू नका। सुपारी आणि लक्ष्मी कृपा। अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सुपारीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे। त्यामुळे दीपावली, धनत्रयोदशी आणि कोजागिरी पौर्णिमेला सुपारीची पूजा विशेष फलदायी मानली जाते। अशा वेळी पूजेत ठेवलेली सुपारी वर्षभर जपून ठेवली जाते। मित्रांनो, सुपारी ही केवळ पूजा साहित्य नसून भारतीय परंपरेत शुभता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते। वास्तुनुसार योग्य ठिकाणी सुपारी ठेवल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते, आर्थिक प्रगतीसाठी शुभ संकेत मिळतात आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे।
मात्र लक्षात ठेवा, वास्तू उपायासोबत कष्ट, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार हेच खरे यशाचे आधारस्तंभ आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.